यानंतर बातमी महायुतीच्या गोटातून। महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या भूमिका या वेगवेगळ्या आहेत असं बावनकुळे म्हणालेत। तर पुरखा वाटप कार्यक्रमावरती बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकसभेला पराभव झाल्यानंच बुरखा वाटप केलं जात आहे असं अंबादास दानवे म्हणालेत। भाजप आणि शिंदे गट एकाच विचारधारेचे असल्याचंही अंबादास दानवे म्हणालेत। महायुतीमध्ये जेव्हा तीन पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत संघटनात्मक। आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहेत। अजितदादांनी आपला पक्ष तयार केला, त्यांचे विचार वेगळे आहेत। शेवटी आम्ही एकत्र कशा करता आहोत? मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहेत। आता भाजपान ते एकच आहे ना, बुरखे वाटा आणखी टोप्या वाटा, त्याला काय फरक पडणार? ते स्वतःला फार मानतात। आम्ही त्याच्याविषयी टिप्पणी करणे करावे असे कार्यक्रम, परंतु फक्त निवडणुकीच्या हेतून करू नये। त्याच्या शुद्ध समाज भावना असावी, परंतु तुमचं शुद्धता दिसत नाही। तुम्ही लोकसभेला हारले, तिथले लोक तुमच्या विरोधात गेले म्हणून आता बुरखे टोप्या वाटायला तुम्ही सुरुवात केलेली।